सरोजिनी, ती कोण मुलगी सूर्याला नमस्कार करते ना? तुळशीला पाणी पण घालते आता. अगं आमच्या थोरल्या भावाची पोरगी. हो ना, मला वाटलंच भाची तुमची. बरी दिसती रे. छान दिसते. मला सूर्याची पण ओवी ऐकवा ना जरा एक. तिचं काय ती म्हणत असेल ऐकायला येत नाही इथं. ती काय म्हणते सांगते ना तुम्हाला. हा. उगवत्या नारायण नारायण आदि उगव माझ्या दारी सखे गडे राधिका उगव ग माझ्या दारी मग फिरती मी धुंड सारी. अरे किती सुंदर आहे. आणि घरात कशाला ये तर दुधा तुपाची न्याहारी करायला. सरोजिनी, याच्यावरून पुन्हा मला एक ज्ञानेश्वरांचीच ओवी आठवली. जगाचे आंध्य फेडित श्रियेची रावळे उघडित निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. हा म्हणून तर तसं पृथ्वी धुंड सारी. मला वाटतं ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यांच्या आईचं असलं ऐकलं. अगदी रुक्मिणीबाई जात्यावरती दळून अशा ओव्या म्हणत असतील, तिथे कुठेतरी यांच्या प्रतिभेचा उगम असणं शक्य आहे. नक्कीच, त्याशिवाय कुठून येतं. आणि त्याच्यावरून मला आणखी आठवण झाली की त्या तुळशीच्या सुद्धा किती सुंदर सुंदर ओव्या आहेत आपल्याकडे. म्हणून माझी मावशी आमच्या कसे झपाळलेल्या तुळशी आहेत बघा. ते झपाळलेल्या झपाळल्या म्हणजे असं डेरेदार. आणि मग तिला वाटायचं आपल्या पोरीबरोबर हिचं पण स्वयंवर करू. हो, लग्नाचं. म्हणून बघा ना कशी सांगते. माझ्या अंगणी उभी गाही तुळस मालन तुळस मालन से तुळस मालन तिच्या सैवरा आले कृष्ण देवजी चालून देवजी चालून से कृष्णजी चालून. आता ह्याच्यावरनं आणखी गंमत आठवली की तुळशीचा आणि कृष्णाचा एक असा प्रेमसंबंध आपण गृहीत धरलेला आहे. तो ती तुळशी वृंदा त्या तुळशीच्या खाली झरा आणि तिथनं विंझण वारा सारखा चाललेला असतो. गहार सगळं असतं. म्हणून बहिणाबाईंनी सुद्धा सांगितलंय आपल्या अभंगात की जेथ आहे तुळशीचे पान तेथ वसे नारायण. नारायण. तुळशीच्या लग्नावरून मला आठवण झाली की रुक्मिणीच्या मनामध्ये तुळशीबद्दलचा एक सतत मत्सर भाव. तर त्या मत्सर भावनेनं तिने कसं हिणवलंय पहा तुळशीला. रुक्मिण म्हणे जळो तुळशीचं जिणं, रुक्मिण म्हणे जळो तुळशीचं जिणं, वरसा वर्षाला लावी देवाशी लगीन. शांताबाई पाहिलंय का तुम्ही? अरे मी तर माझ्या मामा बरोबर गावभर फिरत होते. मामा तर लग्न लावायला जायचा ना. आणि अशी छान तिथं खायला मिळायचं काय काय चिंचा बोर. त्या तुळशीला काय मिळायची हिरव्या बांगड्या नारळ आवळे लग्नाचं काळ पोत सगळी तिथं सगळं छान पाहिजे. मग मला सारखं असं वाटायचं की कृष्ण कोण होत आहे. ती म्हणायची कृष्ण खाली लंगडा बाळकृष्ण आणून ठेवायचा देवाऱ्यातला ठेवायचा. आणि मला वाटतंय की आपण सगळे निघून गेले की तो तिथं स्वाजीवंत होऊन उठत असं वाटत. किती गोड आहे कल्पना. नाही, आणखी याच्यावर मी ओव्या सांगते. मला अशा आईनी माझ्या ओव्या सांगितलेल्या आहेत तुळशीच्या. तुळशीबाई तुला नाही तर आई बाप, काळ्या मातीवर तुझं उगवलं रोप. झालं. नंतर तुळशी ग बाई नको हिंडू राणीवनी, तुळशी ग बाई नको हिंडू राणीवनी, येशील माझ्या वाड्या जागा देईन वृंदावनी. आमच्याकडे असं बोलता बोलता काय प्रदक्षिणा घालायची असते ना. पाणी घालून ती ओवी तुम्हाला म्हणून दाखवते. माझ्या आजीला फार छान आहे. कुठली कुठली? ती ग माझी ग ओवी पहिली बाय मी तुळशीच घाली आळ, बाय मी तुळशीच घाली आळ, बाय मी तुळशीच घाली. किती गोड आहे. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई पाप पळाल रानू मळ, पाप पळाल रानू मळ, पाप पळाल रानू मळ. आणखी एक. ती ग माझी ग ओवी दुसरी बाय मी तुळशीचा घाली वटा, बाय मी तुळशीचा घाली वटा, बाय मी तुळशीचा घाली वटा. त्या ग तुळशीचं नाव घेता बाई पाप पळाल चारी वाटा, पाप पळाल चारी वाटा, पाप पळाल चारी वाटा.
गुरुदेव? हाँ देखा, नाम का फकीर और ये ठाट बाट, ये झंडे, इससे तो हम अकेले में निपटेंगे। हम बम महादेव। बीवी के मर जाने के बाद दो छोटे छोटे बच्चों को छोड़कर एक आदमी हिमालय की तरफ भाग गया। भगवान ने जिसे इंसान बनाया वो स्वार्थ और कमजोरी के कारण साधु बन गया। क्या साधु बनना पाप है? इंसान जो बने, जब बने, योग से बने तो सच है। स्वार्थ और कमजोरी के कारण महात्मा का रूप भी धारण करे तो झूठ है। और तुम किसके स्वार्थ के लिए अपने आप को साईं बाबा कहलवाते हो? किसकी खुशी के लिए तुला बनकर अपनी बारात निकलवाते हो? फकीरी का स्वांग रच कर यहाँ बैठे हो, अपने आप को अवतार कहलाते हो। मैं पूछता हूँ, आखिर इस ढकोसले का अंत क्या होगा? अल्लाह मालिक, अल्लाह भला करे। साईं, मुझसे भूल हो गई कन्हैया, मुझे क्षमा कर दो। सोमदेव, जो कुछ देखना चाहते थे देख लिया, और कुछ जानना है और कुछ पूछना है। हम तो यही कहेंगे कि हमारे आज के मेहमान हैं सुधीर दलवी, लेकिन लोग इन्हें बाबा के नाम से ज्यादा जानते हैं क्योंकि इनकी पहली फिल्म थी शिरडी के साईं बाबा। सुधीर जी, आपने पहली फिल्म में एक धार्मिक रूहानी हस्ती का रोल अदा किया, और जब कोई आर्टिस्ट ऐसा करता है तो लोगों के लिए बड़ा मुश्किल हो जाता है उसे किसी दूसरे रूप में, दूसरे किरदार में एक्सेप्ट करना। आप पर क्या बीती? बिल्कुल जैसे आपने कहा, बाबा की फिल्म रिलीज होने के बाद एक जबरदस्त इमेज बनी और लोगों के दिलो दिमाग में ये इमेज छा गई। उसमें कुछ निर्माता, निर्देशक भी थे। हर कोई हर जगह मुझे बाबा के नाम से पुकारता था और तारीफ करता था। अच्छा, एक मजे का किस्सा याद आ गया। मशहूर निर्माता और निर्देशक श्री मोहन कुमार जी को मिलने का इत्तेफाक हुआ जी फिल्म रिलीज के बाद। अच्छा। तो उन्होंने मिलते ही नमस्कार वगैरह किया और कहा, सुधीर जी, हमने आपकी फिल्म देखी और अब फिल्मों में काम करना छोड़ दीजिए। हैं? हाँ। अरे, ये तारीफ का कुछ नया अंदाज था क्या? तो मुझे बड़ा ताज्जुब हुआ और मैंने पूछा भी, क्यों? तो बोले, बाबा के रोल में जो आपने अदाकारी की है वो अदाकारी की परिसीमा है। अरे बबन, किधर इतना सवेरे सवेरे? अरे कैसा? सवेरे सवेरे तू आहेस कुठे? तू काय इधर ये इधर काय? क्या? तू गेल्या आठवड्यात माझी छत्री घेऊन गेलो होतो, हाँ? तू आणून देणार छाता? छाता? हा, मग ते आहे कुठे? अरे बाबा, उसका ऐसा हो गया, हाँ। कल मेरा एक दोस्त आया था, हाँ? तो उसने रात को बहुत बारिश हो रही थी ना, तो वो छतरी लेके गए। अभी सुन ना, वो अभी बोरोली में रहता है। अब वो नेक्स्ट वीक जब ये आएगा मेरे को मिलने के लिए तो तेरी छतरी वापस हो जाएगी। तब तक काय घोटाळा करून ठेवलायस तू? क्या हुआ क्या? अरे ती छत्री माझी नव्हती, किसकी थी? मग माझ्या बहिणीच्या नणंदेच्या दिराच्या भावाची जी बहिणीचा नातू आहे जो ना, त्याच्या मुलाच्या वडिलांची त्या आई होती, तिच्या नोकराची ती छत्री होती आणि त्या नोकराचा मित्र आता आलाय आणि तो मित्र सांगतो की ही माझी छत्री आहे म्हणून। हाँ? नेक्स्ट।
अरे क्या याकूब साहब, अरे कहाँ से आए तुम? क्या हुआ? क्या हुआ? बहुत खराब है क्या कर तबीयत। तबीयत? अच्छा कुछ वादा नहीं, मैं हूँ। जरा एक मिनट, जरा वो श्वास अंदर लेना। किधर लेना? तुम्हारा पल्स देखना दो। ये नहीं वो। अरे कुछ हुआ नहीं तुझे। मैं बीमार है, तुम हंसता है? अरे नहीं, घड़ी के माफिक तुम्हारा पल्स चलता है, टिक 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 करके, कुछ हुआ नहीं। डॉक्टर साहब, तुम्हारा हाथ मेरे घड़ी पर ही है। यस, नेक्स्ट। क्या हुआ? क्या तकलीफ है आपको? मुझे तकलीफ, मुझे क्या होता है मालूम है? हाँ। मैं जब सवेरे उठ जाता हूँ ना, हाँ। तो आधा घंटे तक हाँ। मुझे थकावट आती है। अच्छा। मैं कुछ काम ही नहीं कर सकता हूँ, मैं दाढ़ी नहीं कर सकता हूँ, स्नान नहीं कर सकता हूँ, ब्रश नहीं कर, थकावट आता है। यानी आधा घंटा सवेरे उठने के बाद तुमको थकावट आती है? थकावट। कितने बजे उठते हैं आप सवेरे? मैं 6 बजे उठता हूँ। 6 बजे उठते। दूध वाला है। अच्छा, 6 बजे उठते हैं आप? तो ऐसा करो, एक काम करो, क्या? कल से 6:30 बजे उठा करो। हाँ। आइए आइए साहब, आइए आइए, ये तुम्हारा कमरा है। अच्छा, बाथरूम वगैरह है ना यहाँ पर? बाथरूम होगा कहाँ भी? नहीं बाथरूम है, लेकिन होगा यहाँ आजू बाजू। अच्छा, तो ये तुम्हारा कमरा है। अच्छा। ये इधर ये विंडो है, वो सब तुमको पसंद है ना? फर्स्ट क्लास है। अच्छा, तुम अभी आराम करना यहाँ। बाय द वे, मैं एक बात पूछना चाहता था। हाँ, पूछिए। कि ये मेरा आपका सामान। इतना ही सामान है? मेरा इतना ही सामान है। इतना ही छोटा सामान? दूसरा बात है ये, हाँ, पूछिए। कि आप क्या काम करते हैं? मैं सेल्समैन। सेल्समैन? एक बहुत बड़े कंपनी का बहुत बड़ा सेल्समैन हूँ। अच्छा, तुम क्या बेचता है? मैं एक खोपड़ी बेचता हूँ, भेजा। भेजा? ब्रेन? ब्रेन, आदमी का ब्रेन, मुर्गी का ब्रेन, हाथी का ब्रेन, और अलग अलग टाइप का सब ब्रेन। ब्रेन ब्रेन भेजा बेचता हूँ। अच्छा, हमारे यहाँ बहुत सेल्समैन आते हैं। अच्छा। उनके पास बहुत बड़ा सामान रहता है। अच्छा। क्योंकि उसके पास बड़े बड़े सैंपल्स रहते हैं। आप ही ऐसा सेल्समैन है कि जिसके पास सैंपल नहीं है। अरे मैनेजर कौन है इधर? क्या चाहिए? आप मुझे जरा एक ग्लास देना। और एक गिलास देना। मैनेजर, तुम दिन में कितने बॉटल बेचते हो? दिन में 30 बॉटल बेचता हूँ। 30? हाँ। तुम 60 बॉटल बेच सकते हो दिन में। मैं दिन में 60 बेच सकता हूँ? हाँ। वो कैसे? एक ग्लास भर के दिया तो। हाँ। काय रे आता काय? मोऱ्या, तू काय मला सुखानं पेपर वाचूच द्यायचा नाही असं ठरवलंयस का? पण अप्पा, शिवाजीचा जन्म केव्हा झाला? शिवाजीचा? तुझ्या बरोबरीचे करायचे. शिवाजी राजांचा जन्म कधी झाला असं विचारावं. काय जरा आदरानं बोलावं मोऱ्या. पण नक्की केव्हा झाला अप्पा? अरे त्यावेळी मी तिथं हजर होतो अशी का तुझी कल्पना आहे? तुझ्या पुस्तकात काय छापलंय? हे बघा ना काय दिलंय. शिवाजी महाराजांच्या जन्माबाबत अजूनही निश्चित निर्णय होत नाही. काहींचे म्हणणे ते 1627 मध्ये जन्मले, तर काही इतिहास संशोधक सांगतात की ते 1630 मध्ये जन्मले. तर आम्ही काय नक्की समजायचं? तुला काय समजायचं ते समज आणि मुकळट्यानं निबंध लिही. आणि काय तारे तोडलेस ते नंतर मला वाचूनही दाखव. कळलं ना आता? काय? 2 उलट, हा? 2 सुलट, पुन्हा 1 उलट आणि मग 3 सुलट आणि मग 3 विंड त्याला जोडायची. वरती बस. अगं तुला कळलं का गुलाब? सासूबाई सांगत होत्या काय? अगं त्यांना देवळात ते शिवनेरकरांच्या आजी भेटल्या होत्या
त्या म्हणत होत्या की म्हणे आपल्या पेठेत त्यांचा मुलगा सुतिकागृह काढतोय. अगं म्हणजे तो डॉक्टर शिवनेरकर त्या आजीबाईंचा का मुलगा? आणि नाव काय ठेवलंय त्या इस्पितळाचं? त्याचंच नाव आहे वाटतं, शिवनेरकर सुतिकागृह असं काहीतरी आहे. पण आता बरं झालं नाही. हो ना, आता लांब जायला नको कुठे, जवळच्या जवळ सोय. मोऱ्या वाच वाच काय लिहिले असते. पण आप्पा अजून पुरा झाला नाहीये निबंध. जेवढा लिहिलायस तेवढा वाच. छत्रपती शिवाजी महाराज हे फारच थोर गृहस्थ होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याची अगदी लहानपणी स्थापना केली. म्हणूनच त्यांना लोक प्रेमानं हिंदवी स्वराज्य संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय, कुलावतंस, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत असत. ते अत्यंत शूर होते. ते 1627 मध्ये व 1630 मध्ये असे 2 वेळा जन्मले. कारण ते शूर होते. मोऱ्या मोऱ्या अरे तुला आता काय पुढं वाच. असं इतिहासाच्या पुस्तकात छापलं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी सुतिकागृहात झाला, म्हणूनच त्यांचे नाव शिवाजी ठेवले असावे. ते अत्यंत शूर होते. मोऱ्या अरे इतिहासाचार्य राजवाड्यांनी तुझ्या पायाचं तीर्थ घ्यावं रे. अरे त्यांनी हे जर ऐकलं असतं ना तर आपलं अपुरं कार्य तुझ्यावर सोपवलं असतं त्यांनी. इकडे जरा इकडे. काय दिव्य कार्य. तू काही म्हण गुलाब, पण मोरू अगदी वळणावर गेलाय. अगं एकदा असे काही प्रश्न विचारतो आणि मग मारे खातो इकडच्या हातचा. परवा मी बालसंगोपनावरचं नवं पुस्तक वाचलं का. त्यात त्यांनी दिलंय की मुलांना आईचं दूध मानवत नसलं तर गाईचं किंवा शेळीचं दूध द्या, पण सर्वात उत्तम म्हणजे गाढवीचं दूध. कारण त्यातले आणि अंगावरच्या दुधाचे घटक बहुतेक सारखेच असतात. हो ते साहजिक आहे म्हणा. काय साहजिकच म्हणजे? नाही म्हणजे सारख्या नाही म्हणजे आपलं आणि गाढवीचं दूध सारखं असावं यात काही नवल नाही. कारण गाढव झाले तरी आपल्यासारखे प्राणीच नाही का. अहो गुलाबताई, आमच्या त्र्यंबकरावांची बायको क्षयानं आजारी पडली आणि त्यांच्या मुलाची उपासमार व्हायला लागली, तेव्हा त्यांनी दुधाकरता चक्क गाढवी बाळगली. तू काही म्हण का, पण गाढवीच्या दुधानं मुलं चांगलीच बळकट होतात. खरं म्हणताय का. पण मग तुमची मुलं अजून अशक्त कशी इतकी. काय म्हणालात आप्पा, पुन्हा सांगा काय म्हणालात ते. नाही मी कुठं काय, मी आपलं सहज बोलता म्हणाला. काऊ कुठल्या तरी संपादकाकडून आज आप्पांची कथा साभार परत आलेली दिसतीये, तेव्हा त्या संपादकावरचा राग आप्पांनी मला गाढव ठरून काढला. हे लेखक म्हणजे असेच. नाहीतर काय. अगं वड्याचं तेल वांग्यावर काढायची सवयच आहे ना. पण लक्षात ठेवा म्हणावं, याचं उट्ट काढीन तरच नावाची गुलाब. हे बघा, मीही तुम्हाला सांगून ठेवतीये की माझ्या घरात माझ्या जीवलग मैत्रिणीचा अपमान झालेला मला मुळीच नाही खपायचा. आटपल की नाही तुझा अजून? अहो जरा ऐकून घेणार आहात का? काय आहे? नाही म्हणजे रागावणार नसाल तर एक सांगू. बोला. ते मंजू वंस येणार आहेत आज. जरा कुठे बाहेर जायचं म्हटलं की तुझे पाहुणे कडमडलेच पाहिजेत नेहमी. काय माझे पाहुणे? अहो असं काय करता. मंजू वंस म्हणजे तुमचीच बहीण नाही का? कुठली माझी बहीण? कुठली काय? कळतंय मला. लगेच इतकं उद्धटासारखं बोलायला नको आहे. हा चला आठ फॉलो कर. बरं किती वाजता येणार होती ती? 2 वाजेपर्यंत येते असं म्हणाले होते त्या. चला 3:30 झाले. तिची वाट बघितली आणि गेलो म्हणून सांगू. चला आठ फॉलो कर. आठ. काय साडी नेसली, काय पावडर लावली, चप्पल घालायला इतका वेळ काय लागतोय तुला? नाही हो झालं ना. कुठे काय? अहो काय नाही म्हणजे रागावणार नसाल तर एक सांगू. बोला. एका पायात बूट आणि एका पायात चप्पल घातलंय तुम्ही घाईघाईत. कळतंय मला. लगेच इतकं उद्धटासारखं बोलायला नको आहे. कळलं? स्वतःचा बघा आधी. चला लवकर चला. काय ध्यान आहे, काय साडी नेसली, काय पावडर लावली. झालं की नाही तुझं? चला तिकीट घेतलेत का? हा घेतलेत. या चला. क्या सुरुवात केली. चपला घालते ना. हा चला लवकर. हो काय साडी नेसली, काय. चला लवकर. कुलूप लावा लवकर. कुलूप लावा. थोबाडा खायला बघते माझ्या. कुलूप लावा. हा द्या. झालं की नाही अजून?
किल्ली म्हण किल्ली कर नको किल्ली म्हण आणि किल्ली म्हण बर बाबा किल्ली हा. अहो पण ही किल्ली लागत नाही हो वेन घरी आहे सगळी किल्ली लागत नाही म्हणे काय साडी नेसली काय पावडर लावली ही चावी ही किल्ली कुठली अहो तुम्हीच दिली कळतंय मला होतं असं कधी कधी घाई लागेल उद्धटपणाने बोलायला नकोय हा, मिळालं. जरा कुठे कुलूप लावायला म्हटलं तर वेगळ्या सगळ्या काढतात कुठून तरी लागली का हो लागली चला मला स्मशानात जायचंय तुम खाली खडाकटिंग कवर चलो समजा चला बस 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 खडाकटिंग अरे नदीत आहे नदी आहे काही पोहत यायचं का मी पाण्यात उभी करतोय खई के पान बनारस वाला खुल जाए तुझा फसाड्या आवाजातला गाणं बंद कर चलो चल लेफ्ट लगे लेफ्ट लगे लेफ्ट लगे साहब आता तुम्हाला सांगणार आहे हं? गेली 10 वर्ष मी ऑफिसला चालत जातो याच रस्त्याने कळलं उतर के चल के जाओ साहब ठीक आहे थांबव थांबव टॅक्सी बरं बिल किती झालं 70 रुपये 70 रुपये काय 70 लावतो काय मला हं? काय रे अहो 70 नाही मग? 17 म्हणजे 17 कळलं कळलं मला हिंदी शिकू नकोस माझं हिंदी अत्यंत चांगलं आहे कळलं ए हे घे हे तुझे पैसे घे खडाकटिंग कर आणि निघून जा चल चला चला 3:45 वाजत आले नाटक केव्हाच सुरू झालं असेल साहेब नाटक केव्हा सुरू झालंय काय मी माझ्या बायकोला इथं टॅक्सी घेऊन येतो तुम्ही वेळेवर नाटक सुरू करता म्हणजे काय 10 मिनिटं उशिराने सुरू करतात तुम्हाला नाटक मी तुमची निर्माता संघाकडे तक्रार करणार आहे अहो आज. नको नको मध्ये मध्ये बोलू नकोस साहेब, काय गोंधळ झालाय तुम्ही तुमचं नाटक बघाव हा, बोला साहेब तिकीट दाखवा दाखवतोय तुला काय वाटतं इथं आम्ही फिरायला आलो विदाउट तिकीट आलो तिकीट दाखव अहो तिकीट तुमच्याकडे आहेत तिकीट दाखव ना अहो असं काय करता तिकीट तुमच्याकडे नाही का दिली काल माझ्याकडे कुठली असली कळतंय लगेच उद्धटपणाने बोलायला नको मला हा, चला ठीक आहे तिकीट सोडा मला लवकर 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 ही तिकीट चालणार नाही का? ही कालची तिकीट आहे मी त्याला 7 तारखेची तिकीट काढायला सांगितलेली होती काल 7 तारीख होती साहेब हा, काल इथं सारं काही शांत शांत होतं हा. आज घोळात घोळ आहे काय हो आत्ता कुणावर रागवणार आहात हं? एक आरसा दे स्वतःवरच रागवतो निसर्गाच्या सानिध्यात जीवनाचा आनंद लुटत काहीतरी शिकणारी ही वारली जमात जीवन व कला यांचा अतूट संगम म्हणजेच वारली. आधुनिक सजावट, आधुनिक हस्तकला,
चित्रकला घडवण्यात वारली कलेचा प्रमुख आधार मानला जातो. वारली कलेची जाणीव हल्लीच्या नवीन कलावंतांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून येऊ लागली. वारली कला देवानी दिलेली नैसर्गिक देणी. पडद्यामागे राहिलेली ही चित्रकला आधुनिक कलेशी बरोबरी करू लागली. आपण करत असलेली आधुनिक सजावट, हस्तकला वारली कलेवरच आधारभूत ठरत आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्याची महती वाढत आहे. नैसर्गिक वातावरणात उत्स्फूर्त कला हेच वारली कलेचे वैशिष्ट्य. नैसर्गिक संपत्तीचे कलेतून जतन करणे ही एक खूबी. अशी ही पुरातन प्राचीन वारली कला जतन करून ठेवणे, त्यांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कलेत वाढ करणे आपले कर्तव्य नाही का? चला आपण उद्दिष्ट साध्य करू. बाबा सही जवाब. काय? म्हणजे आम्ही दोघे एकमेकांना पसंत आहोत. हो. अगं पण मगाशी तू म्हणत होतीस की नाही बाबा नाही, मला सुद्धा आत्ताच कळलं की पिऊन सुद्धा शेवटी एक माणूसच असतो ना. वय गप्पोरी. तो आज हमारे साथ हॉट सीट पर बैठे हैं मुंबई के गणपत पवार. बधाई हो गणपत जी. क्या हुआ गणपत जी? चटके लागतायत. क्यों? हॉट सीट वर बसलोय ना. तो गणपत जी आप मुंबई से हैं? हो. क्या करते हैं आप इस मायावी नगरी में? मैं प्यून की नौकरी करता हूँ. हो, तो बहुत ही महत्वपूर्ण स्थान होगा आपके ऑफिस में आपका. हो मग झाडू मारणं, फायली इकडच्या तिकडे करणं, साहेबांना पाणी देणं, चहा देणं सगळं मीच बघतो. तो कैसा लगता है आपको ये भूमिका निभाते हुए? जैसा बाकी सभी प्यून लोगों को लगता है वैसे ही. गणपत जी, अगर आप यहाँ से 1 करोड़ रुपए जीत जाते हैं तो इतने सारे रुपयों का आप क्या करना चाहेंगे? मैं ना अनाथाश्रम, वृद्धाश्रम, स्त्री मुक्ती संघटना यांना देणार नाही. हे पैसे मी माझ्या बायकोला देणार. बहुत ही नेक ख्याल है आपका. लगता है आप अपने बीवी से कुछ ज्यादा ही प्यार करते हैं. कुछ कुछ. तो आप शर्माते भी हैं? कभी कभी. तो चलिए गणपत जी, हम और आप खेलते हैं कोट्याधीश्वर. खेल के नियम तो आपको पता होंगे. नहीं, पाठ झालेत. मजाक अच्छा कर लेते हैं आप. हो मग मैं खुद एक मजाक हूं, ऐसे हमारे आबा साहब कहते हैं. तो ये रहा गणपत जी, 1000 रुपए के लिए आपके सामने पहला प्रश्न. मशहूर चंदन चोर वीरप्पन ने हाल ही में किस अभिनेता का अपहरण किया? और ये रहे आपके ऑप्शंस. 1 राजकुमार, 2 पुरु राजकुमार, 3 जूनियर राजकुमार या फिर 4 राजकुमार संतोषी. परवाच नवाकाळमध्ये वाचलं होतं. काय बरं ते? हा, आठवलं. 1 राजकुमार. काफी भरोसा करते हैं आप नवा काल पर. हो मग सामान्य ज्ञान वाटतं. काफी कॉन्फिडेंट लग रहे हैं आप. लॉक किया जाए? हो. ठीक है, कंप्यूटर जी 1 राजकुमार को ताला लगाया जाए. गणपत जी, आपका जवाब सही है. थैंक यू. या गलत, ये हम आपको जरूर बताएंगे, लेकिन एक छोटे से ब्रेक के बाद. सो प्लीज डोंट गो अवे. भागीदारी
कशी करणी सख्या रे सख्या रे घाळणी हरणी सख्या रे घाळणी हरणी हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चढवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या 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 रंगाची झाडी घनदाट सांगो चढवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या 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 झाडीत हिरवी हिरवी पानं हिरव्या हिरव्या पानात वारा गातो गाणं ला 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 हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानं हिरव्या हिरव्या पानात वारा गातो गाणं ला 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 पुन्हा बॉम्बे हिसगो तुझ्या ला 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 पुन्हा बॉम्बे हिसगो तुझ्या सासरची वाट हिरव्या 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 रंगाची झाडी घनदाट सांगो चढवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट हिरव्या 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 कसं काय पाटील बरं हाय का सांग बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं काय पाटील बरं हाय का सांग बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का